तर नमस्कार, मी डॉक्टर एम.एस. रोशे, डांगे कॉलेज हातकंड. मित्र, आपण भारताचे प्राकृतिक भूगोल विभाग पाहत होतो आणि यामधला पहिला विभाग म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश पाहत होता. मागील व्हिडिओमध्ये याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आपण घेतलेली आहे. या माहितीचा पुढचा भाग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही हे बघितलं होतं की जगातली सर्वात उंच शिखर हिमालयाच्या या पर्वतरांगेमध्ये आहे. ही संपूर्ण जगातली काही शिखरांची माहिती देणारा हा फोटोग्राफ आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे माउंट एव्हरेस्ट असेल, केटू असेल, कांचनगंगा, मकाडू, धौलगिरी, मनसा, नंगा पर्वत, अन्नपूर्णा यासारखी जी महत्वाची शिखरं आहेत, ही शिखरं ज्याची उंची 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे, अशी शिखरं, उंचीने जास्त असणारी शिखरं हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये आहेत. आणि याच्याबद्दल आपण डिटेल्स माहिती आणि हिमालय पर्वतरांगांची रचना, एकमेकांना समांतर असणाऱ्या रांगा, त्याचबरोबर त्याच्या दरम्यान असणारी भौगोलिक परिस्थिती, स्थिती आणि ड्यून्स वगैरे याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती. त्यानंतर आपण हा पुढचा भाग बघूया. 3 एकमेकांना समांतर असणारे रांगा, ज्याच्यामध्ये बृहद हिमालय किंवा त्याला हिमाद्री म्हटलं जातं, त्यानंतर मध्य हिमालयाचा भाग आणि सगळ्यात दक्षिणेकडचा भाग म्हणजे शिवालिक टेकड्यांचा भाग. या व्यतिरिक्तही पुढचा भाग हिमालयाचा एक भाग आहे, त्याला ट्रान्स हिमालय असं म्हटलं जातं, जो सर्वात उत्तरेकडे आहे. ट्रान्स हिमालय हा उत्तरेकडचा भाग आहे. हिमाद्रीच्या उत्तरेकडे जो तिबेटच्या पठारावरचा जो हिमालयाचा कमी उंचीचा भाग आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून त्याची उंची जास्त आहे, परंतु पठारावर असल्यामुळं हा भाग ट्रान्स हिमालय म्हणून ओळखलं जातं. सगळ्यात हिमालयाच्या रांगेतला सगळ्यात उत्तरेकडचा हा भाग, त्याला तिबेट हिमालय म्हणून देखील ओळखलं जातं. बहुतेक भाग याच्यामधला तिबेटमध्ये येतो. या रांगेमध्ये झास्कर, लडाख, कैलास, काराकोरम, काराकोरम यासारख्या प्रमुख पर्वत रांगा आहेत. ज्या रांगेतल्या पर्वतांची उंची, सर्वसाधारणपणे उंची आहे ती 300 मीटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सरासरी उंची याची 300 मीटरच्या दरम्यान आहे. तर लांबी याची 1000 किलोमीटरच्या आसपास आहे. या रांगेची किंवा या हिमालयाच्या भागाची लांबी 1000 किलोमीटरच्या आसपास आहे आणि रुंदी 40 किलोमीटर आणि मध्य भागामध्ये ही रुंदी 225 किलोमीटर पर्यंत आहे. या रांगेमध्ये नंगा पर्वत, जे 8126 मीटर उंचीचं झास्कर रांगेतलं एक महत्वपूर्ण शिखर आहे. झास्करच्या उत्तरेला समांतर अशा स्वरूपाची लडाख रांग आहे. कैलास पर्वत रांग याच भागात येते. याच्यामध्ये माउंट कैलास ही कैलासचा पर्वत म्हणतात, ते याच रांगेत आहे, ज्याची उंची 6715 मीटर आहे. त्याच्या उत्तरेकडच्या बाजूला उत्तरेकडच्या उतारावरून सिंधू नदी उगम पावते. म्हणजे सिंधू कैलास पर्वताच्या उत्तरेकडच्या बाजूला उगम पावते. आपल्या हिंदू धर्मामध्ये कैलास पर्वताला एक महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण ऐकून आहे कैलास पर्वत. तर हा सिंधू नदीच्या उगम स्थानाचा जवळचा भाग म्हणजे कैलास पर्वत रांगेचा भाग, जो ट्रान्स हिमालयामध्ये येतो. त्यानंतर ग्रेट काराकोरम ही भारतातली ही रांग आहे, त्यालाच कृष्णागिरी असं देखील म्हटलं जातं. जगातली काही उंच शिखरं, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 8000 मीटरपेक्षा जास्त आहे, ती या रांगेमध्ये आहे. त्याच्यामध्ये याच रांगेमध्ये भारतातलं सर्वात उंच शिखर म्हणून ओळखलं जाणारं केटू किंवा माउंट गॉर्विन असतील, ते देखील याच पर्वतरांगेमध्ये असलेले पाहायला मिळतं. त्यानंतर लडाख पठार या काराकोरम रांगेच्या ईशान्य दिशेला आहे आणि हा भाग बराच मैदानी आणि पर्वतांनी व्यापलेला आहे. या भागामध्ये 16 मैदान, अक्साई चीन, लिंगची तांग, डेप्संग मैदान आणि तांग चन्मू यासारख्या मैदानी भागाचा समावेश होतो. यानंतर पुढे जाणार आहोत आपण, तो म्हणजे पूर्वांचल किंवा पूर्व हिल्स. हिमालय पर्वतरांगेचा
पूर्वेकडं पसरलेला जो भाग आहे त्याला पूर्वांचल असं म्हटलं जातं. तर हा हिमालयाचा जो भाग आहे तो कसा आहे, तर तो हिमालय ज्या दिशेनं पसरलेला आहे त्या दिशेनं नाही आहे, तर तो उत्तर दक्षिण दिशेमध्ये म्हणजेच भारताच्या पूर्व किनाऱ्यालगत पूर्व सीमेलगत असणारा हा जो भाग आहे तो उत्तर दक्षिण दिशेमध्ये पसरलेला आहे. ईस्टर्न हिल्स म्हणून त्याला ओळखलं जातं. हिमालयाच्या उंचीपेक्षा याची उंची कमी आहे आणि ह्या भागाची उंची कमी असल्यामुळे हा भाग पर्वत म्हणून न ओळखता टेकड्याच्या स्वरूपात किंवा हिल्सच्या स्वरूपामध्ये ओळखला जातो. म्हणून त्याला पूर्वांचल किंवा पूर्वी हिल्स म्हणून ओळखला जातो. ईस्टर्न हिल्स किंवा पूर्वांचल नावाने याची ओळख आहे. उत्तर दक्षिण दिशेमध्ये या टेकड्या पसरलेल्या आहेत. आता दिहांग घाटामध्ये हिमालय अचानक दक्षिणेकडे वळतो आणि तिथून पुढं ज्या डोंगरांना तयार झालेला आहे हा दिहांग घाट, इथं दिहांग म्हणजेच त्याला ब्रह्मपुत्रा नदीचा जो घाट आहे हा ब्रह्मपुत्र आहे. हा ब्रह्मपुत्रच्या घाटाच्या पुढे दक्षिणेकडे हा हिमालयाचा भाग असा वळतो आणि त्यालाच पूर्वांचल असं म्हटलं जातं. या भागामध्ये ज्या टेकड्या तयार झालेल्या आहेत हा उत्तर दक्षिण दिशेमध्ये, तर या पूर्वांचलच्या टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. हिमालयाच्या पूर्वेकडं असणाऱ्या जे काही डोंगर आहेत किंवा टेकड्या आहेत त्याला पूर्वांचल किंवा पूर्वी असं म्हटलं जातं. तर या रांगा उत्तरेकडील अरुणाचल प्रदेश ते दक्षिणेस मिझोरामच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. मिझोरामच्या दरम्यान या रांगा पसरलेल्या आहेत. तर या रांगा कशा स्वरूपामध्ये आहेत, तर हा हिमालयाचा भाग आहे. तर जर आपण बघितलं तर हा हिमालयाचा भाग आहे आणि हिमालयाच्या नंतर हा दक्षिणेकडे वळल्यानंतर या नागा हिल्स पत्कईबम असेल, गारो हसी जैतिया हिल्स असतील किंवा मिझो हिल्स असतील, अशा या काही डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पत्कईबम हा जो टेकड्याचा भाग आहे तो कठीण वाळूकामय खडकापासून बनलेला आहे. याची उंची सर्वसाधारणपणे जी उंची आहे ती उंची कशी आहे 2000 मीटर ते 3000 मीटरच्या दरम्यान आपल्याला असलेली पाहायला मिळते. 2000 ते 3000 मीटरच्या दरम्यान याची उंची आहे. सरामती नावाचं जे शिखर आहे ते शिखर सर्वात उंच आहे. किती आहे, 3826 मीटर उंचीचं शिखर सरामती नावाचं शिखर आहे. तर हे शिखर सरामती नावाचं जे शिखर आहे ते या भागातलं सर्वात उंच शिखर आहे. भारत आणि म्यानमार दरम्यानचा जो पत्कईबम आणि नागा हिल्स या ज्या हिल्स आहेत या भागातलं पाणलोट क्षेत्र तयार करतात. नागा रांगेच्या डोंगररांगाच्या दक्षिणेकडं मणिपूरच्या डोंगररांगा आहेत ज्याची उंची 2500 मीटरच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बैरल रांग आणि मणिपूर हिल पासून नागा हिल्स वेगळी करते. बैरल रांग ही मणिपूर हिल पासून नागा हिल्सना वेगळी करते. त्यानंतर गारो खासी आणि जेतिया नावानं बैरल रांग पुढे ओळखली जाते. मणिपूर टेकड्याच्या दक्षिणेकडे मिझो हिल्स आहेत. पूर्वीचे त्याला लुईचे डोंगर म्हणून ओळखलं जात होतं. त्याची उंची 1500 मीटरपेक्षा मात्र कमी आहे. या भागातलं सर्वात उंच शिखर ब्लू माउंटन हे आहे. त्याची उंची 2157 मीटर इतकी आहे. यानंतर आपण पुढे जाणार आहोत म्हणजे हिमालयाचे प्रादेशिक विभाग. हिमालयाचे प्रादेशिक विभाग प्रदेशानुसार हिमालयाचे पडत असणारे जे विभाग आहेत ते विभाग आपण इथं पाहणार आहोत. आता हे कसे पडतात, तर प्रत्येक हिमालय हा उत्तर पूर्व दिशेनं पसरलेला एक मोठा विस्तीर्ण पर्वत आहे आणि या पर्वत रांगेनं अनेक भारतामधली अनेक राज्ये व्यापलेली आहेत. या अनेक राज्यांमध्ये
या हिमालय पर्वतरांगेला काही स्थानिक नावं आहेत. ही स्थानिक नावं कशी पडली आणि हे एकमेकांपासून अलिप्त कसं झालं, त्यांना प्रादेशिक विभाग असं म्हटलं. तर याच्यामध्ये हिमालयाचे दोन प्रमुख प्रादेशिक विभाग पडतात. एक म्हणजे वेस्टर्न हिमालय, जो सिंधू नदीपासून काली नदीपर्यंतचा भाग आहे, म्हणजे पश्चिमेकडचा हिमालयाचा भाग, सिंधू नदीपासून काली नदीपर्यंतचा भाग, आणि पूर्वेकडचा जो भाग आहे त्या हिमालय ईस्टर्न हिमालयाचा भाग आहे किंवा पूर्व हिमालयाचा भाग, जो काली नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत असणारा जो भाग आहे. त्यानंतर पंजाब हिमालय या पश्चिम हिमालयाचे वेस्टर्न हिमालयाचे दोन विभाग पडतात. एक म्हणजे पंजाब हिमालय, जो सिंधू नदी पंजाब नदी हिमालयाचा जो भाग आहे, सिंधू नदी आणि सतलज याच्या दरम्यान असणारा जो भाग आहे, सिंधू नदी सतलजच्या नदीच्या दरम्यानचा जो भाग आहे तो पंजाब हिमालय, आणि दुसरा कुमाऊन हिमालय सतलज आणि काली नदीच्या दरम्यान असणारा. आता इथं खाली नकाशा दिलेला आहे. इथं काश्मीर हिमालय म्हणून ओळखलं जातं, त्याला पंजाब हिमालय म्हणून देखील ओळखतात. त्यानंतर हा हिमाचल हिमालयाचा भाग आहे, त्या हिमाचल हिमालयाचा भाग आहे. त्यानंतर कुमाऊन हिमालयाचा भाग, हा नेपाळ हिमालयाचा भाग, त्यानंतर सिक्कीम हिमालयाचा, भूतान असेल किंवा आसाम हिमालय, असे हिमालयाचे भाग पडतात नेपाळ. त्यानंतर नेपाळ हिमालयाचा भाग आहे तो काली आणि तिस्ता कोशी नदीच्या दरम्यानचा जो भाग आहे तो नेपाळ हिमालयाचा भाग, आणि सिक्कीम हिमालयाचा भाग कोसी आणि तिस्ता नदीच्या दरम्यान असणारा जो भाग. त्याचबरोबर आसाम हिमालय हा तिस्ता नदी आणि दिहांग नदीच्या दरम्यान, दिहांग ज्याला ब्रह्मपुत्रा नाव म्हणून ओळखलं जातं, दिहांग नदीच्या दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये येणारा हा जो भाग आहे तो आसाम हिमालयाचा. अशा पद्धतीने हा काश्मीर हिमालय, अरुणाचल हिमाचल हिमालय, त्यानंतर कुमाऊन हिमालय, नेपाळ हिमालय, सिक्कीम हिमालयाचा भाग आणि अरुणाचल हिमालयाचा भाग, अशा पद्धतीने हिमालयाचे काही प्रादेशिक भाग पडतात. आपण आता या बाबतीत प्रत्येक हिमालयाच्या भागाबद्दल डिटेल्स माहिती घेऊया. तर पहिला भाग म्हणजे काश्मीर हिमालयाचा भाग. तर हा काश्मीर हिमालय म्हणजे काश्मीर आणि काश्मीरच्या नजीकचा असणारा भाग काश्मीर हिमालय म्हणून ओळखला जातो. या काश्मीर हिमालयामध्ये सर्वाधिक हिमनद्यांची संख्या आहे. हिमनद्यांची संख्या या भागामध्ये सगळ्यात जास्त आहे. तर लडाखचा जो भाग आहे तो लडाखचा भाग भारताचं शीत वाळवंट म्हणून ओळखलं जातं, किंवा ही परिसंस्था राखीव आहे. शीत वाळवंट म्हणजे थंड असणारा प्रदेश म्हणून वाळवंटाचा भाग. इथं पावसाचं प्रमाण कमी आहे, परंतु बर्फाचित असल्यामुळे हा शीत वाळवंट म्हणून ओळखला जातो. याला शीत परिसंस्था म्हणून देखील याची ओळख आहे. त्यानंतर जे काश्मीर हिमालयामधले जे खोरे नदी खोरे आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, हा भाग गाळ, चिकणमाती आणि वाळूने बनलेल्या कारवांचे जे साठे आहेत त्या साठ्यापासून तयार झालेला आहे. आता हे कारवांचे साठे आहेत ते कशासाठी ओळखले जातात, तर काही महत्वाच्या फळबागांसाठी हे ओळखले जाते. याच्यामध्ये केसर महत्वाचं सही आहे, केसर लागवडीसाठी ओळखलं जाणार. त्याचबरोबर सफरचंद, पीच, बदाम, अक्रोड यासारख्या जे काही फळांच्या बागा आहेत या बागा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ग्लेशियर्स, हिमशिखरे, दऱ्या, ग्लेशियर्स, हिमशिखरे, खोल दऱ्या असतील, उंच डोंगर असतील, तीव्र उतार या प्रकारची ही काही भौगोलिक वैशिष्ट्ये या भागातली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पीर पंजाल, बनिहाल, जोजिला, ससेरला, चांगला, जाराला इत्यादी महत्वपूर्ण खिंडी या भागामध्ये आहेत. पंजाब हिमालयाचा बराच मोठा भाग जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये आहे, त्यामुळे त्यांना काश्मीर आणि हिमालय असं म्हणून देखील ओळखलं जातं. त्यानंतर काराकोरम, लडाख, पीर पंजाल, जास्कर आणि धोलदार या पर्वतरांगा या हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये आहे. सिंधू नद्या आणि सतलज नदी यांच्या दरम्यानचा जो भाग आहे तो भाग हिमालयाचा
हा पंजाब हिमालय म्हणून ओळखला जातो. कुठल्या दोन नदीच्या, सिंधू आणि सतलज नदीच्या दरम्यान. त्याचबरोबर काश्मीर हिमालय किंवा हिमाचल हिमालय यालाच असे पश्चिमेकडून पूर्वेकडे जावं तसं सुरुवातीला भाग म्हणजे काश्मीर मधला भाग काश्मीर हिमालय आणि काश्मीर आणि पंजाब मधला काश्मीर हिमालय म्हणून ओळखला जाणारा भाग आणि हिमाचल हिमालय हा हिमाचल मधले म्हणून ओळखला जाणारा हा भाग आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे येतं स्थानिक नावं अशी वेगळी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर हिमाचल हिमालयाचा भाग. हिमाचल हिमालय हा हिमाचल प्रदेशामध्ये पसरलेला आहे. रोहतांग, बारालाचला, सिक्कीला या भारत आणि चीन दरम्यान असणाऱ्या महत्वपूर्ण खिंडी या भागामध्ये आहेत. त्या खिंडी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या गोष्टी महत्वाच्या असतात. रोहतांग, बारालाचला, सिक्कीला या खिंडी कोणत्या राज्यामध्ये आहेत जर असं विचारलं गेलं तर हिमाचलमध्ये आहेत किंवा हिमाचल हिमालयामध्ये आहेत. या महत्वाच्या खिंडी हिमाचल हिमालय. त्यानंतर कुलू, कांगडा, मनाली, लाहोर, स्पिती ही जी खोरी आहे ही फळबागासाठी प्रसिद्ध असणारी खोरी आहे. त्याचबरोबर पर्यटन स्थळासाठी देखील प्रसिद्ध असणारी ही हिमाचल मध्ये असणारी खोरी आहे. त्यानंतर पुढचा हिमालयाचा प्रादेशिक विभाग म्हणजे कुमाऊं हिमालय. याच्यामध्ये मध्य हिमालय आणि कुमाऊं हिमालय किंवा त्यालाच मध्य हिमालय किंवा गढवाल हिमालय अशी स्थानिक वेगळी नावं आहेत. कुमाऊं हिमालय किंवा मध्य हिमालय किंवा गढवाल हिमालय अशा पद्धतीने याची नाव. कुमाऊं हिमालय सतलज आणि काली नदीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. त्या भागामध्ये उंच शिखर कुठलं आहे तर नंदादेवी नावाचं शिखर या कुमाऊं हिमालयामध्ये आहे. याशिवाय कामोन, त्रिशूल, बद्रीनाथ, केदारनाथ, दोनागिरी, गंगोत्री इत्यादी महत्वाची शिखरे देखील या रांगेमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर गंगोत्री आणि पिंडर या दोन महत्वाच्या नद्या हिमनद्या या भागामध्ये आहेत. कुमाऊं हिमालयाचा पश्चिम भाग गढवाल हिमालय म्हणून ओळखला म्हणून तर पूर्व भाग कुमाऊं म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सिक्कीम किंवा मध्य हिमालय. सिक्कीम हिमालय काली नदीपासून तिस्ता नदीपर्यंत पसरलेला आहे. सिक्कीम हिमालय आहे तो काली नदीपासून तिस्ता नदीपर्यंत पसरलेला आहे. यातला बहुतेक भाग नेपाळमध्ये येतो म्हणून त्याला मध्य हिमालय म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये एव्हरेस्ट जगातलं सर्वात उंच असणारे शिखर असेल, कांचनगंगा, मकालू, धौलगिरी, अन्नपूर्णा यासारखी महत्वाची शिखरं आहेत. जगातली सर्वोच्च शिखरामध्ये गणली जाणारी शिखरं या सिक्कीम हिमालयामध्ये किंवा मध्य हिमालयामध्ये असलेली पाहायला मिळतात. यानंतर या भागामध्ये नथुला आणि जेरबला या दोन महत्वाच्या खिंडी असलेल्या पाहायला मिळतात. भारत आणि चीनच्या दरम्यान तिबेटशी जोडणाऱ्या या खिंडी आहेत. पूर्व हिमालयाचा किंवा पूर्वांचलचा भाग हा मग आपण सांगितल्याप्रमाणे हा हिमालयाच्या पूर्वेकडचा असणारा उत्तर दक्षिण दिशेत असलेला भाग. पूर्व हिमालयाचा भाग अरुणाचल प्रदेश आणि भूतानच्या दरम्यान भूतानचा मोठा भाग वाटतात. याच्यामध्ये आका हिल्स, पूर्वांचल वेगळा आणि पूर्व हिमालय वेगळा. तर ह्या पूर्व हिमालय म्हणजे अरुणाचल मधल्या हिमालयाचाच भाग. पण पुढे जाऊन हा भाग ज्यावेळेस पश्चिमेकडे वळतो तर दक्षिणेकडे वळतो त्यावेळेस त्याला पूर्वांचल म्हणून ओळखलं जातं. पण त्याच्या दरम्यानचा अगोदरचा जो पूर्व हिमालयाचा जो भाग आहे तो हिमालय अरुणाचल प्रदेश आणि भूतान या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इतर आका हिल्स, डाबला हिल्स, मिरी हिल्स, मिशमी हिल्स, नमचा वर्वा नावाच्या या महत्वाच्या टेकड्या या भागामध्ये पाहायला मिळतात. अरुणाचल प्रदेशमध्ये दिहंग आणि दिबंग या महत्वाच्या खिंडी इथं आहेत. भारताच्या उत्तर पूर्व भागात हिमालयाच्या पूर्वेकडे विस्तार आहे. आता हा विस्तार पुढे जाऊन त्याला पूर्वांचल हिल्स म्हणून ओळखला जातं. याच्यामध्ये पूर्वांचल हिल्स मध्ये पटकाई डोंगर, मणिपूर डोंगर, बैराल रांग, मिझो डोंगर आणि नागा टेकड्यांचा समावेश आहे. हा भाग घनदाट जंगलांचा भाग आहे. आता हे आपण भारतामधलं प्रमुख प्राकृतिक भागापैकी हिमालय याच्याबद्दल माहिती घेतली. हिमालयाचं महत्व काय याच्याबद्दल आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. पुढं मित्रांनो, भारताचा
बराच मोठा भाग या हिमालय पर्वतरांगेने व्यापलेला आहे आणि या पर्वतरांगेचा आपल्याला काही फायदा काही उपयोग होतो, तर याच्याबद्दल आपण इथं माहिती घेणार आहोत. तर हिमालयाचा काय प्रभाव किंवा काय महत्व आहे त्यासाठी, तर हवामानाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हिमालय अत्यंत महत्वाची भूमिका पूर्ण करतं. म्हणजे भारतातले असणारे जे ऋतुचक्र आहे त्या ऋतुचक्रामध्ये हिमालयाची भूमिका महत्वाची आहे. ती म्हणजे कुठलं, नैऋत्य मान्सूनचं जे वारं आहे ते खंडित करण्यासाठी आणि आपल्या भागामध्ये किंवा उत्तर पूर्वेकडचा भाग असेल किंवा उत्तरेकडच्या भागामध्ये पर्जन्याचे वितरण करण्यामध्ये या हिमालयाची महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर दुसरा महत्वाची भूमिका म्हणजे थंड सायबेरियन वाऱ्यांपासून भारतीय भूमीचं संरक्षण करणं किंवा उत्तरेकडून येणारी जी थंडीची लाट आहे त्या लाटीला तो प्रतिबंध करण्याचं काम हिमालय पर्वतरांग करते. याशिवाय दुसरं म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा भाग महत्वाचा आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून का महत्वाचा आहे, तर हिमालय पर्वतरांग ही एक नैसर्गिक बॅरियर आहे, नॅचरल बॅरियर आहे. म्हणजे खूप मोठा नैसर्गिक अडथळा आहे. या अडथळा पार करून येणं शत्रू सैन्याला किंवा इतर देशातल्या सैनिकांना किंवा ते सहजासहजी सोपं नाही किंवा सोयीचं नाही. त्यामुळं एक नॅचरल बॅरियर म्हणून किंवा नैसर्गिक अडथळा म्हणून सीमारेषा ज्याला आपण कुंपण म्हणतो, अशा पद्धतीने हिमालय हा भारताच्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एक संरक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील त्याला महत्वाचं स्थान आहे. यानंतर दुसरा आणखी महत्वाचा भाग म्हणजे ज्या भागात उगम पावणाऱ्या नद्या आहेत या नद्या बारमाही नद्या म्हणून ओळखल्या जातात. याच्यामध्ये गंगा असेल, सिंधू असेल किंवा ब्रह्मपुत्र असेल, तर या 3 नद्या आणि त्यांना त्याच्या उपनद्या या बारमाही नद्या आहेत. या बारमाही नद्यांनी भारताच्या उत्तरेकडच्या भागात जे पुरवलेलं नंदनवन आहे आपण म्हणू शकतो त्याला. त्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार, पश्चिम बंगाल या भागामध्ये जी काही बागायती क्षेत्र किंवा सुपीक जमीन ही निर्माण झालेली आहे ती या नद्यांचा एक नद्या या भागातून वाहत असणाऱ्या बारमाही नद्या आणि वर्षभर पाण्याचा पुरवठा याच्यामुळं या भागामध्ये शेतीचा विकास झालेला आहे आणि त्या शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची जी गरज आहे ती गरज या भागातल्या नद्या पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि बारमाही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असेल तर अन्नधान्याचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात वाढतं, शेतीचा विकास होऊ शकतो, उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकतो आणि अनेक अन्य कारणासाठी हे उपयोगी पडू शकतात. त्यामुळे बारमाही नद्यांचा स्त्रोत म्हणून हिमालयाला ओळखलं जातं. या भागातल्या जे नद्या आहेत, आता या बारमाही कशा पद्धतीने वाहतात, तर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पडणारा पाऊस आणि पावसामुळे या भागामध्ये नद्यांना पूर येतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये या हिमालयात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांना उन्हाळ्यामध्ये देखील पूर येतात. तर ते कसे येतात, तर या हिमालयामध्ये असणारे जे बर्फ आहे ते बर्फ उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये वितळलं जातं आणि वितळल्यामुळे त्या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होऊन हिमालयाच्या उंच शिखरा भागामध्ये असणारे जे बर्फ आहे ते गुरुत्वाकर्षणानं किंवा उताराबरोबर वाहत येऊन या ठिकाणी या नद्यांना वर्षभर पाणी पुरवण्याचं काम करतात. यानंतर पुढचा भाग महत्वाचा म्हणजे हिमालयाचं महत्व म्हणजे या हिमालयानं त्या भागात किंवा उत्तरेकडच्या भागामध्ये सुपीक जमिनीची निर्मिती केलेली आहे. त्याला सुपीक जमिनीचा उगम आपण म्हणू शकतो. हिमालयात उगम पावणाऱ्या आणि दक्षिणेकडे वाहत येऊन बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. या नद्यांनी अनेक वर्षापासून सोबत वाहून आलेल्या गाळाच्या संचयनापासून सुपीक जमिनीची निर्मिती केलेली आहे. याच्यामध्ये उत्तर भारतीय मैदान, याच्यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल यासारखी जी राज्य आहेत या राज्यामध्ये असणारा जो सुपीक मैदानी भाग आहे तो मैदानी भाग निर्मित होण्यामध्ये हिमालयाची महत्वाची भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर जलविद्युत निर्मितीच्या बाबतीत देखील या हिमालयाचं महत्व प्रचंड आहे. जलविद्युत निर्मिती कशी होते, या भागात वाहणाऱ्या नद्या, या भागात उगम पावणाऱ्या नद्या या वर्षभर वाहतात, बारमाही वाहतात. बारमाही या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे या भागामध्ये
मोठ्या आकाराची धरणं बांधून त्या धरणावरती जलविद्युत प्रकल्प निर्माण केले गेलेले आहेत आणि यामुळं भारतातल्या बऱ्याच मोठ्या भागाची विद्युतची मागणी आहे, विजेची जी मागणी आहे ती विजेची मागणी पूर्ण करण्यामध्ये या हिमालयामधल्या नद्यांचं योगदान महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जलविद्युत निर्मितीमध्ये या जल निर्मितीसाठी देखील त्याचबरोबर या नद्या आपल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूप उंचावरून आणि तीव्र वेगाने वाहतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या या पाण्याचा वेग आहे तो वेग हा जास्त असतो. जास्त असल्यामुळं विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असणारे टर्बाईन फिरवणं हे शक्य सोयीचं होतं. त्यामुळं जलविद्युत निर्मितीच्या दृष्टिकोनातून या नद्यांना महत्वाचं स्थान आहे. त्यानंतर वनसंपत्तीच्या बाबतीत देखील ह्या हिमालयाचं महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वनसंपत्तीच्या बाबतीत का तर हिमालयाचा बराच मोठा भाग हा दुर्गम आहे आणि हिमालयाच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये पावसाचं प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळं जे काही नैसर्गिकरित्या एखाद्या भूभागाचा किंवा कोणत्याही क्षेत्राचं जे क्षेत्रफळाच्या 33% भाग हा वनसंपत्ती खाली असणं आवश्यक असतो. परंतु तो भाग काही भागामध्ये ज्या भागामध्ये विकासाच्या नावासाठी किंवा इतर कारणासाठी जमिनीची पुरेपूर वापर केला जातो त्या ठिकाणी वनसंपत्ती किंवा जंगलाचं संवर्धन केलं जाऊ शकत नाही. परंतु हिमालयामधला हा जो भाग आहे तो हिमालयाचा भाग हे जी काही भारतामधली जी 33% असणं आवश्यक आहे त्यामधला बराच मोठा भाग हा जंगलांखाली आहे, वनांखाली आहे. म्हणजे या भागातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतातच, त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं लाकूड देखील उपलब्ध होतं आणि पर्यावरण दृष्टिकोनातून देखील हा भाग वनसंपत्तीने समृद्ध अशा पद्धतीने असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पुढचं हिमालयाचं महत्व म्हणजे हा बऱ्याच फळांच्या फळबागा या भागामध्ये घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतो. आपण भारतभर जे काही सफरचंद खातो ते सफरचंद उत्पादन होण्यासाठी अनुकूल अशा स्थिती कुठं आहे तर हिमालयामध्ये. याशिवाय दुसरा अंक म्हणजे आपल्याकडं चहाची बागा आहे, चहाची मळे आहेत. हे चहाची मळे देखील हिमालयाच्या या रंगामध्येच घेतले जातात. आणि यासारखी काही महत्वाची फळबाग आहेत किंवा नगदी पिकांच्या बागा आहेत या हिमालय पर्वत रांगामध्ये आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळं याचा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर खनिजांच्या दृष्टिकोनातून देखील हिमालयाचा भाग समृद्ध आहे. त्याच्यामध्ये सोने असेल, चांदी असेल, शिसा असेल किंवा इतर काही खनिज आहेत ती सापडतात. त्याचबरोबर दगडी कोळसा देखील सापडतात. परंतु हा भाग हा दुर्गम आहे आणि दुर्गम असल्यामुळं सद्यस्थितीमध्ये उपलब्ध असणारे जे तंत्रज्ञान आणि त्याची जे आर्थिक व्यवहार्यता या दोन्हीचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे खाणकाम अजूनपर्यंत जास्त मोठ्या प्रमाणात या भागामध्ये केलं जात नाही आहे. पण पुढे जाऊन ज्यावेळेस तंत्रज्ञान विकसित होईल त्यावेळेस या भागामध्ये खाणकाम देखील मोठ्या प्रमाणात झालेला असू शकेल. त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील हिमालयाला प्रचंड महत्व आहे. बरीच महत्वाची थंड हवेची ठिकाणं या ठिकाणी आपल्याला हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये वसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच भारतातली जी काही पर्यटनाची गरज आहे ती गरज त्याचबरोबर देशविदेशातले पर्यटक या ठिकाणी आपला महत्वपूर्ण असा पर्यटनाचा कालावधी घालवण्यासाठी त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. यामुळं परदेशी चलन देशाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होतं. आपला आनंदाचा कालावधी घालवण्यासाठी देश विदेशातले पर्यटक या ठिकाणी येतात आणि स्थानिक लोकांना त्यामुळं रोजगार प्राप्ती देखील होत असते. याशिवाय आणखी महत्वाचं स्थान म्हणजे बरेच महत्व म्हणजे बरीच पर्यटन स्थळं किंवा तीर्थक्षेत्र धार्मिक पर्यटन स्थळ या हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये असलेले पाहायला मिळतात. यामुळं या ठिकाणी तीर्थयात्रा मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि लाखो भाविक या ठिकाणी भेटी देत असतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या हिमालयाला एक प्रचंड महत्वाचं स्थान आहे. याशिवाय आपल्या देशातल्या अनेक घटकांवरती या हिमालयाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि त्याचं महत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.